धार्मिक समज असला तरी आधी सांगितल्याप्रमाणे या राखेमध्ये विविध औषधी वनस्पती, समिधा, गाईचं शेण, लाकडं हे जळत असल्याने या राखेत औषधी गुणधर्म असतात असेही सांगितलं जातं. आता होळीची राख एवढी पवित्र का मानली जाते? तर होलिका दहनानंतर उरलेली राख ही भस्म म्हणजे पवित्र मानली जाते, कारण ती वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते असाही विश्वास आहे, आरोग्य, सुख, समृद्धी आणि संरक्षण देते असेही मानले जातात. होलिका दहनाशी संबंधित प्रल्हाद आणि होलिका यांच्याशी संबंधित कथा आपल्याला ऐकायला मिळतात. भक्त प्रल्हादचं रक्षण झालं आणि होलिका जळाली. यातून भक्ती, सत्य आणि श्रद्धेचा विजय दाखवला जातो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही राख घरात कशी आणतात? तर होलिका दहन झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी धुळवडीच्या आधी होळीच्या ठिकाणी जाऊन राख घेतली जाते. ती स्वच्छ कापडात किंवा डबीत आणली जाते. घराच्या मुख्य दरवाजावर किंवा देवघरात थोडीशी राख ठेवली जाते किंवा घरामध्ये शिंपडली जाते. काही जण कपाळावर छोटासा टिळाही लावतात. शेतकरी लोक ती राख शेतात टाकतात. या उपायाने उत्पन्न चांगलं यावं असा हेतू असतो. काही पारंपरिक श्रद्धा आहे, त्याचे फायदेही आहेत. जसे घरात वादविवाद कमी होतात, नजर दोष किंवा करणीपासून संरक्षण मिळतं अशी ही समजूत आहे. नवीन काम सुरू करताना राखेचा टिळा लावला तर यश मिळतं असंही मानले जातं. शिवाय लहान मुलांच्या कपाळावर या राखेचा छोटा टिळा लावला जातो. यामुळे मुलांचा वाईट नजरेपासून बचाव होतो. मात्र काही गोष्टी लक्षात ठेवाव्या, ते म्हणजे राख घेताना आदर आणि श्रद्धा ठेवावी. खूप जास्त राख घरी आणू नये. फक्त शुद्ध लाकूड आणि नैसर्गिक वस्तूंनी केलेल्या होळीची राखच आपल्या घरी आणावी. होळीची राख आपल्याला सांगते की अहंकार, मत्सर, राग यांना जाळून टाका आणि आयुष्यात नवीन सकारात्मकता सुरू करा. तर मंडळी, होळीची राख घरी आणण्यामागे एकच संदेश आहे, वाईटाचा नाश आणि चांगल्याचं आगमन. जेव्हा तुम्ही ती राख घरी आणता तेव्हा तुम्ही प्रल्हादासारखं शुद्ध भक्तीचं प्रतीक आणता. घरात सकारात्मक वातावरण येतं, नकारात्मकता जळून जाते. तर पुढच्या होळीला जेव्हाही होलिका दहन होईल तेव्हा नक्की थोडीशी राख घरी आणा. श्रद्धेनं तिचा